अरे महाराष्ट्राचा सातबाराच आमच्या बापाच्या जीवावर बापाच्या नावावर आहे. आम्हाला काय गरज आहे परवानगीची पुतळा बसवण्यासाठी? परंतु मित्रांनो नाही, परवानगी घेणं गरजेचं आहे. कारण उद्या कुणीही उठल, या महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी कुठल्या चौकात कुठल्या गल्लीबोळात उभे करतील आणि त्याची जर विटंबना होत असेल तर ते काय कामाचं आहे? यामुळे कवी कुसुमाग्रजांनी सांगितलं आहे, बोथट पुतळे पथापथावर ही थोराची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका. त्यामुळे या महापुरुषाची विटंबना होणार नाही. आपण जर बघितलं तर सिंधुदुर्गमध्ये उभा केलेला अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा किती दिवसामध्ये जमिनीवर कोसळला? कोण जबाबदार आहे? काय शिक्षा झाली त्याला? गेलं का हे काळाच्या गर्भामध्ये लोप पावले या गोष्टी? त्यामुळे मित्रांनो, सर्व गोष्टीचा विचार करून या महापुरुषांनी आपलं जीवन बलिदान या समाजासाठी दिलेलं आहे. मग तो कुठली जात पाहिली नाही, पात पाहिली नाही, काही पाहिलं नाही. जातीच्या चौकटीतून त्यांना काम केलं असतं तर आज ते देशासाठी जगासाठी पूजनीय ठरलेच नसते, हे तितकंच खरं आहे.